नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. परभणीमध्ये जे काही संविधानाची विटंबना झाली, ती विटंबना झाल्यानंतर जे काही आंदोलन उसळलं किंवा खास करून ते उसळवण्यात आलं काही राजकीय लोकांकडून, कारण ती घटना झालेली होती जी काही रात्रीच्या सुमारासमध्ये. तो कोण मी म्हटलं ना मागे, तो मनोरुग्ण. हे मनोरुग्ण कोण आणून सोडतं? साधं उदाहरण तुम्हाला पटलंय का? भीमा कोरेगावच्या त्या दंगलीमध्ये दगडफेक झाली, ती कुणी केली, कशी केली? या सगळ्या घटना घडतात जेव्हा दलित समाजामध्ये, तेव्हा त्याचे शिंतोड हिंदू समाजावरती उठवले जातात, काही विशिष्ट संघटनांवरती उठवले जातात. हे कोण उठवतं बरं? मनोरुग्ण आहे ना, तो मनोरुग्ण आहे. त्याला कसं कळलं की काचच फोडायची आहे, त्यातलं संविधानच फोडायचं आहे? म्हणजे तो 2 किलोमीटर चालत आला असेल तर त्याला दुसऱ्या कुठल्या गोष्टी फोडायच्या दिसल्या नाहीत का, तो मनोरुग्ण असेल तर? जेव्हा जेव्हा अशा गोष्टी घडतात तेव्हा तेव्हा स्वतःचा समाज चिथवण्यासाठी या सगळ्या गोष्टी केल्या जातात. छत्रपतींच्या पुतळ्यावरती शाई फेकली जाते तर हिंदू समाज जागा का व्हावा म्हणून. दलितांच्या एखाद्या गोष्टीची विटंबना केली जाते दलित समाज एकत्र व्हावा म्हणून, आणि मग त्यांच्या नेत्यांना त्यांनी मतदान करावं म्हणून. एखादा मुस्लिम समाज चिथवण्यासाठी मग अल्लाहू अकबरचे नारे देत इथंपर्यंत येतात, मुंबईपर्यंत. इम्तियाज जलील आणि ओवेसी बीवेसी घेऊन आले ना, मुस्लिम समाज चिथवून उठतो. या सगळ्या गोष्टी राजकीय दृष्टिकोनातून अगदी व्यवस्थितपणे ठरवून केलेल्या असतात. आपल्या पोरांना काही कळत नाही. हे लगेच जय भीम जय मीम म्हणणारे, मी त्यांना हिंदूच मानतो, ते माझे हिंदू आहेत, मी मानतो त्यांना. आमच्या गावातला बौद्ध समाज आहे ना, तर त्यांच्या घरी आम्ही जाऊन उठतो बसतो. आमचं देव त्यांचं देव एकच. आमच्या पिढ्या गेल्यात तिथं. ते सांगतात असं काही नाही बाबा, आपण सगळे हिंदूच आहोत. म्हणजे त्या लोकांना ती समज आहे. काही लोक गेलेत भरकटत या जय भीमवाल्यांसोबत, या मुसलमानांसोबत. यांना वाटतं हे मुसलमान भाई हे यांच्या लोकशाहीला पण मानत नाहीत. संविधानाला तर सोडूनच द्या, ते म्हणतात आमचं शरियानं आमचंच सगळं चालू आहे. फक्त त्यांना फसवलं जातं, बाजूला घेतलं जातं आणि चालले आहेत आपलं, जाऊ द्यात, त्याचा काय फरक नाही पडत. पण या सगळ्या गोष्टी असताना जो मनोरुग्ण आहे त्याला आणला कुणी? ते झाल्यानंतर सकाळच्या सुमारामध्ये ही सगळी पोरं उसळवली कुणी? त्यांना तापवलं कुणी? यांना छेचवलं कुणी? दुकानं फोडायला आणि सगळी तोडफोड करायला. आणि ते झाल्यानंतर जेव्हा पोलीस दांडकं घेऊन सडकत होते या सगळ्यांना, एकाला ते आंबेडकर बोलतात ना, प्रकाश आंबेडकर, कोम्बिंग ऑपरेशन केलं. कोम्बिंग नाही, अजून कोंबाय पाहिजे होतं एकेकाला धरून आतमध्ये. ही हिंसा आहे, ही चुकीची गोष्ट आहे. म्हणजे कोणताही जरी हिंदूमध्ये असलं तरी तोडफोड आणि या बाकीच्या नुकसान आणि या सगळ्या गोष्टी करणं म्हणजे हे याच्यावरती काही सोल्युशन नाही निघत. एक समाज म्हणून तुम्ही कधी याचा विचार केलात का की तो मनोरुग्ण कुठून आला? कोणी आणून सोडला त्याला? कशासाठी आणून सोडला त्याला? कोण आहेत त्याच्या मागे नेते? कोण आहे त्याच्या मागे चालवणार राजकारण? म्हणजे तुमच्या याचा अपमान होतो जेव्हा कोणत्याही धर्माच्या एखाद्या प्रतीकाचा अपमान होतो, तुम्ही हे नाही शोधत की त्या प्रतीकाचा अपमान का करण्यात आला. तुम्ही फक्त भावनिक होऊन आमचा अपमान झाला म्हणून दुसऱ्यांची नुकसान करत आणि सगळ्या गोष्टी करत शिरणार, तुमच्यावर केसेस पडणार, तुमच्यावर सगळ्या गोष्टी होणार. त्याला कुणी जाब विचारत नाही. या नेत्यांच्या पोराला घ्या बघू, त्याचा प्रकाश आंबेडकर होते ना, त्यांच्या त्या पोराला घ्या बघू. त्याला ये म्हणावं 4-5 दुकानं तू आमच्यावर फोड, ये जरा 10-15 गाड्या बिड्या फोडू, जरा जाळू बिळू, ये. संविधानाचं तुला लय वाटतं ना घरात बसून, ये बघू बाहेर निघ. नाही तर एखादा हिंदू धर्मातला असेल, एखादा मुसलमानाचा नेता असेल, त्याच्या पोराला म्हणा ये चाल्या, या इकडे जरा खाली रस्त्यावर उतर बघू. तुम्हाला छेचवलं जातं, तुम्हाला सांगितलं जातं, तुमच्या हातात दगड दिले जातात. काय साल्यानं केस घ्या, आपल्या संविधानाला आपल्या धर्माला हात लावला, फोडा दुकानं फोडा. आणि मग कोम्बिंग ऑपरेशन केलं, केसेस टाकल्या की मग सगळ्यांना कळतं की आईला आपल्या साहेबांना आपल्याला येडं बनवलं. चालं दगड दिले हातात, आपल्याला फोडायला लावलं. साहेब गेला घरी, तो बोलतोय तिकडं न्यूजवर, आमच्या पोरांना सोडा सोडा सोडा. हळूच मागणं सांगत असेल, ठेवा ती यायला अजून 10-15 दिवस. जे काही परभणीतली घटना झाली, हे घडवून स्वतःहून राजकीय स्वार्थासाठी काही लोकांनी घडवलेली घटना आहे. आणि इथनं मागे ज्या घटना घडल्या त्या, मग ते छत्रपतींच्या पुतळ्यावरती काळी शाई फेकणं असोत, ही देखील घटना किंवा ही देखील विटंबना, ही सगळ्या विटंबना ठरवून केलेल्या असतात राजकीय स्वार्थासाठी. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतात, आता हे करावं लागणार, ते पेटवावं लागणार. आणि मग या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर एखाद्या विशिष्ट समाजाला टार्गेट करायचं आणि अजून या दोन्ही दलित आणि हिंदूंमधली दरी निर्माण करायची. हा, हे हिंदूंनी बोललं, ती तुमची विटंबना ना त्या हिंदूंनी केली. हो, तिथं ते आले होते ना लोक, त्यांनीच पाठवलं आहे. या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर जेव्हा उद्रेक होतो आणि उद्रेकामध्ये ते सोमनाथ सूर्यवंशी त्यांना अटक वगैरे झाली, तिथल्या अजून अनेक पोरांना मी पाहिल्या व्हिडिओ, पोलीस मारत होते. कायद्यात बसत नाही, ते फोडलंच पाहिजे, फटकवलेच पाहिजेत, कुठल्याही धर्माचे असोत आणि कुठलीही तुमची विटंबना होत. याचा अर्थ असा नाही होत की कुणाचंही तोडफोड करा आणि काहीही करा. निषेधाच्या पद्धतीनं व्यक्त केलाच पाहिजे, निश्चित केला पाहिजे.
पण या सगळ्या गोष्टी होत असताना ज्या सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू झाला, हे प्रकाश आंबेडकर आज पत्रकार परिषद घेऊन सांगतात की 2 मराठ्यांमुळे सगळा मृत्यू झाला. ठाम स्टेटमेंट करू शकतो की 2 मराठ्यांच्या भांडणामध्ये हा सगळा बळी आहे. राजकारण बघ कसं केलं जात आहे, उसळवलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी चिथवत आहेत, सगळ्या गोष्टी करतायत. आता इलेक्शन येत आहेत आणि मग जेव्हा तुमच्यावर केसेस पडतात, आज मला सांगा त्या सोमनाथ सूर्यवंशी आपला आज भाऊ गेला, आज बिचारं ते पोरगं गेलं, घाबरून मेला, अटॅकनं मेला, कशाने मेला, नुकसान कुणाचं झालं? त्याच्या घराचं झालं, त्याच्या कुटुंबाचं नुकसान झालं. आणि हे सांगतात की 2 मराठ्यांनी त्याचा खून केला. काय कशाला, कोण तिच्याला तंगड्यात तंगडं कुणाच्या घालतंय? ही खालची लोकं चिथवल्याशिवाय एकमेकांचा विरोध पत्करत नाहीत. समाज हा एकमेकांचा विरोध पत्करत नाही. ह्यांना सल्ला डिवसणारे वरचे नेते असतात, हे राजकारणी लोक असतात. हे डिवसतात वरनं बसून. आणि नुकसान सामान्यच होतं, खाली नुकसान सामान्यच होतं आहे. ते परभणीचं झाल्यापासून मी रील इंस्टाग्राम बघतोय, ती सगळी तरुण पोरं पेटून उठलेत. रील स्टार म्हणतात जय भीम जय मीम, हे बडवे हिंदू आम्हाला हेच करतायत तेच करतायत, या सगळ्या गोष्टी करतायत, आमच्या विरोधातच करतायत, यांनीच हे घडवून आणलं. ह्या विचार आणि या सगळ्या गोष्टी यांच्या डोक्यात आणि या समाजाच्या डोक्यात जाणून बुजून घातल्या जातात मतदानासाठी. मतदानापुरतं इलेक्शन हो द्या, त्याच्यानंतर कुठली विटंबना होते बघू आपण. नाही होणार. म्हणजे एका विशिष्ट समाजाचे नेते त्यांच्याच समाजातल्या प्रतीकाची विटंबना करतात, आपलाच समाज चिथवतात, त्यांना उठवतात, त्यांचीच मतं पाडून घेण्यासाठी. बघा हे चक्र कसं फिरतं. हे फक्त दलित समाजात नाही, हेच मुस्लिम समाजात होतं, हेच हिंदू समाजात होतं, हेच प्रत्येक समाजामध्ये होतं. आम्हाला काही कळत नाही. आम्हाला आमचे नेते आले की वाह, आमचे नेते आमच्यासाठी रस्त्यावर उतरले. अरे पण तुला काय माहिती आहे रस्त्यावर उतरल्यानंतर त्याचा फायदा काय? हे जे काही प्रकाश आंबेडकरांनी वक्तव्य केलं ना, 2 मराठ्यांनी मारलं किंवा या सगळ्या गोष्टी केल्या, हे सरळ दलित समाज, आता ओबीसी आणि मराठा तर विरोधात आहेतच, पण जो काही दलित समाज मराठा समाजाला जोडला होता, आणि 100% प्रकाश आंबेडकरांना एखाद्या भाजपाच्या नेत्याने सांगितलं असणार आहे असं बोला, काहीतरी वक्तव्य करा, म्हणजे अजून हे 2 समाज एकमेकांपासून तुटतील. बस फक्त खेळवतायत खालच्या सामान्य लोकांना, सामान्य समाजातील लोकांना. आज त्या पोरांवरती पडलेल्या केसेस निघतील का हो? किती लोकांच्या निघतील? 10-15 वर्ष खेटे घालत बसावे लागतील, भिकारी व्हायलाची वेळ येईल. त्यांना कोण सांभाळणार, कोण पोसणार त्यांना? म्हणून म्हटलं या नेत्यांच्या पोराने या ना म्हणावं, ती यायला एवढं तुला वाटतं ये, चालेल घे हातात दगड आणि दांडू घेऊन फोड बघू 4 काचा आणि जा बघू पोलीस स्टेशनला कसं असतं ते. याच्यावरती कारणीभूत कोणत्या समाजाला मानू नका. याला कारणीभूत या त्या समाजाचे त्या धर्माचे नेते असतात, हे लक्षात घ्या. त्या संपूर्ण गोष्टींना कारणीभूत कुठल्याही, मी काही दलित समाजाविषयी बोलत नाही, हिंदूंमध्ये येतेच आणि त्या मुसलमानांमध्ये येतेच, सगळीकडे सगळ्या जाती धर्मांचे नेते त्यांच्या मतांसाठी कुठल्याही थराला जातात. आम्ही सामान्य लोक मारलं जातो. हेच मला तुम्हाला सांगायचं की जो काही सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू झाला आहे, त्याला कुणाला कारणीभूत धरू नका. कुणी मारलं, कुणी काय केलं, काय शवविच्छेदन करून हे करून ते करू, निश्चित करा, काय हरकत नाही आहे. पण याचा हा मृत्यू हा सामाजिक एका साखळीतून झालेला आहे, हा वैमनस्यातून झालेला आहे, हा चिथावणीखोरीतून झालेला आहे. नुकसान सामान्याचं, त्याच्या कुटुंबाचं. बाबांनो, कोणतीही दंगल, कुठलीही गोष्ट करत असताना एक लक्षात ठेवा, पोलिसांची पायरी कधी चढू नका. तुम्हाला वाटतं सोपं, आमचे साहेब आमच्यासाठी धावून येतील, घंटा साहेब काही येत नाही आणि काही होत नाही. एकदा पोलिसांच्या कचाट्यात गेलात ना तुम्ही, मरता शेवटी, तरी पण तुम्हाला सुटका मिळत नाही. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे आणि हे आपल्या पोरांना, लोकांना समजलं पाहिजे. एवढं लक्षात ठेवा फक्त. एवढंच मला तुम्हाला सांगायचं. बाकी तुम्हाला काय वाटतं त्या प्रकरणाबद्दल मला आवर्जून कळवा.